आपला आवाज कोकण 24 तास। फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या सामाजिक आरोग्यदायी आणि शैक्षणिक कार्याचे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागामध्ये भरभरून कौतुक केलं जात आहे। कारण त्यांनी उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी तालुक्यातील कसोब, फणसोब, गोळप भागातील नादुरुस्त आणि अतिशय जीर्ण अवस्थेत असलेल्या काही अंगणवाड्यांवर लाखो रुपये खर्च त्या उत्तम पद्धतीने दुरुस्त केल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे। व्यासपीठावर बसलेले आमचे सिनियर सगळे आणि आदरणीय मॅडम सगळ्यांना नमस्कार आणि माझे बंधू भगिनी आणि मित्र बाल छोटे मित्र या सगळ्यांना नमस्कार करून आज आपण ह्या फणसोब मागलाडी या गावामध्ये आपल्या इमारतीला जे काही आपल्या फिनोलेक्स कंपनीकडून आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून जी काही मदत झाली त्यानिमित्ताने हे छोटं इनॉग्रेशन आपण ठेवलं होतं। तर या शाळेमध्ये माझं येणं जाणं नेहमीच असतं। तर आपले बाहेरचे जे ग्रिल आहेत आणि सगळ्या खिडक्यांचे वगैरे ग्रिल, त्याचं रंगरंगोटीचं काम आणि इथे वरती दिसणारे जे पत्रे आहेत तर ते आपल्या फिनोलेक्स कंपनीकडून आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या यांच्या सहकार्याने झाले। आपलं फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन हे आपल्या पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करत असतं। त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना वेगवेगळे अनुभव तर मिळतातच। आपल्या मॅडम ज्या आहेत ऋतू छाबरिया मॅडम आणि श्री प्रकाश सर यांचं या निमित्ताने आपण अभिनंदन करू आणि आभार मानू तेवढे खूपच कमी असतील। कारण आपल्या या ग्रामीण भागामध्ये ही कंपनी आली आणि त्याच्यामुळे आपल्याला हे काही करणं शक्य झालंय। प्रशासनाची जोड आपल्या त्याच्याबरोबर असते, ग्रामस्थांची जोड असते, त्यामुळे आपण ही विविध कामं करत असतो। इथे येणाऱ्या मुलं असतील त्यांचं भविष्य घडवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे हे अंगणवाडीचं पाऊल असतं। तर या अंगणवाडीत जर चांगले असतील तर आपण त्याच्या पुढे शाळा पण असतील, त्यानंतर आपण ते मोठे होत जातो। तर जे काही लहानपण असतं ते चांगल्या सुखकर सोयींनी जर उपयुक्त झालं तर आपलं आयुष्य खूप चांगलं जगलं जातं, जीवन जगलं जातं। त्यानिमित्ताने हा विचार करून आमच्या ऋतू मॅडम असतील, प्रकाश सर असतील यांनी हा उपक्रम केला आणि अजून असे अनेक उपक्रम आहेत। तर आता वेळेअभावी जरा मी इथेच थांबतो आणि सगळ्यांचे एकदा परत धन्यवाद देतो। असंच सहकार्य तुमचं आमच्या कंपनीला, आमच्या सरांना, आमच्या फाउंडेशनला तुमचं कायम असू दे। आमच्याकडून जे जे काही तुम्हाला देणं असेल ते आम्ही योग्य वेळी योग्य याच्याप्रमाणे देऊ हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सामाजिक बांधिलकीतून बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच काम करीत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर गोळप आणि फणसोब मधील 6 अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करून त्या मुलांना वापरण्यायोग्य केले आहेत। त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या आत या हळूहळू आत या। चला बसा। या फिनोलेक्स कंपनीला 45 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री प्रकाश प्रल्हाद छाबरिया यांच्या दूरदृष्टीतून
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या CSR उपक्रमाअंतर्गत मुकुल माधव फाउंडेशनद्वारे रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि फणसोप परिसरातील 6 अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले। या नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। बाल विकासाची पायाभरणी अंगणवाडीतूनच होत असल्याची जाणीव ठेवून या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे। स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर, सुधारित पायाभूत सुविधा आणि बाल मैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील बालकांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे मत अंगणवाडी सेविकांना व्यक्त केले। जे आमच्या अंगणवाडीला दिली आहे, जे मागितलं म्हणजे पहिल्या त्याने आम्हाला विचारलं गेलं की मला वाटतं ते उपसरपंच त्यांनी आम्हाला तोडणकाचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय हवं ते अंगणवाडीसाठी तुम्हाला दुरुस्त करणार आहेत आणि करू तर तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही मागा त्यांच्याकडे। मग सुरुवातीला कसं आपण मागताना असं कोणाकडे सगळं असते मागत नाही ना की आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे। मग ते आपले हे पत्रे थोडेसे हे झाले होते, कट झाले होते मध्ये मध्ये, मग त्यांनी हे दिले। पुन्हा टॉयलेट बाथरूमची आमचे सगळे पत्रे खराब होते ते बदलून दिले आणि पुढचे होते ना ते सिमेंटचे होते, ते त्यांनी माकडं उड्या मारून फुटले त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं, त्यामुळे ते त्यांनी बदलून आम्ही त्यांच्याकडून घेतले। म्हटलं ते द्या। आणि मग दरवाजाचा विषय आपला होता असतो तो सिमेंटचा होता आणि धक्का वगैरे दिला की इतकी सिमेंटची पॉवर नंतर कमी होते, त्यामुळे ते तो आम्हाला बदलून द्या असं सांगितलं होतं। आणि आयत्या वेळच्या विषयात त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला एक पंखा हवा, कारण इथे होता आणि वर्गखोली थोडीशी आयताकृती असल्यामुळे त्या तिथे बसलेल्या मुलांना हवा लागत होती, म्हणून त्यांना ते सांगितलं। पण त्यांनी म्हणाल हो ठीक आहे, तुम्हाला जे हवं ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देतो। पण जे त्यांनी जे मागितलं ते त्यांनी दिले, त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे। धन्यवाद। सौ रितू प्रकाश छाबरिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत। त्याच ध्येयाचा एक भाग म्हणून गोळप आणि फणसोप येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून स्थानिक समुदायाकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले। आवर्जून म्हणजे शेवटची टाळी मला वाटतं की मुकुल माधव फाउंडेशन घेत आहे, पण याची सुरुवात मला वाटतं पहिल्यांदा जसं सरांनी उल्लेख केला 17 अंगणवाड्या आम्ही फायनलाइज केल्या होत्या। आशिष सरांचं त्याच्यात योगदान आहे, सागर सरांचं आहे, त्यांनी पहिल्यांदा त्या सगळ्या जॉटडाऊन केल्या होत्या 17 अंगणवाड्या कुठल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांनी तसं प्रपोजल दिलं आणि टप्प्याटप्प्याने कोरपडे सर असतील, सागर सर असतील, विकास सर, या सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। याचं विजन आणि मार्गदर्शन आम्हाला रितू प्रकाश छाबरिया मॅडम यांनी दाखवलं होतं की कशा प्रकारे आपण या अंगणवाड्या आणि ग्राउंड लेवलला जे लोक काम करतात त्यांच्यासाठी आपण कसं जास्तीत जास्त काम आपण करू शकतो याचं मार्गदर्शन त्या सतत करत असतात। आपण बघतो की आता सध्या प्रायव्हेट शाळा असतील किंवा बाकी शाळा तर या भरपूर दृष्टीने आपण पुढे जात आहोत। सरकारकडून काही दृष्ट्या थोडीशी मदत यायला उशीर होतो किंवा दुर्बल घटकांसाठी काय प्रकारे आपण मदत केली पाहिजे, तर त्या दृष्टीने मॅडमचा एक विजन आहे की आपण तळागाळामधल्या शाळांना आणि अंगणवाड्यांना कसं जास्त सशक्तीकरण करू शकतो, त्या माध्यमातून आपण हा उपक्रम केला। आणि मला वाटतंय की उपक्रम करणं हा एक वेगळा भाग, पण त्याच्या आधीसुद्धा तुम्ही तेवढ्याच सक्षमपणे या शाळा चालवत होत्या। जरी आता इथे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं पण तरीसुद्धा तुम्ही हे सगळं चालू ठेवलं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला तुमच्या सगळ्यांचं फार कौतुक वाटतं की मुलं येत आहेत आणि तुम्ही त्यांना त्या सुविधा देत आहात। तर भविष्यात सुद्धा तुम्हाला केव्हाही वाटलं की काही गोष्टींची गरज आहे तर सामाजिक बांधिलकीच्या याच्यातून CSRच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी फक्त रत्नागिरी नाही तर अक्रॉस इंडिया आपण गोष्टी करत असतो। तर नक्कीच रिच आउट करा आणि आपले इथे सामाजिक प्रतिनिधी आहेत, सुरवळ मॅम असतील, किरण सर असतील, साळवी सर, तुम्ही नक्की त्यांना रिच आउट करून आम्हाला सांगू शकता आणि त्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पुढे नेऊ शकतो। धन्यवाद। या उपक्रमाअंतर्गत गोळप गावातील रणपार, गुरववाडी, गोळपसडा आणि शिरंबाडवाडी तसेच फणसोप गावातील फणसोप आणि मागलाड येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले।
इमारतींची दुरुस्ती, बोलक्या भिंती, रंगकाम, स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गोळप येथील अंगणवाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमास अतिथी म्हणून रत्नागिरी येथील ॲडव्होकेट, समाजसेविका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सल्लागार श्रीमती रुची महाजनी आणि ॲडव्होकेट गौरव महाजनी हे मान्यवर उपस्थित होते. या गोळप गावातील सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, उमंग साळवी, माजी सरपंच कंत्राटदार सुयोग आंबेडकर आणि ओंकार भेकरे यांच्यासह मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपस्थित होते. फणसोप येथील कार्यक्रमास तुषार साळवी, युवासेना जिल्हा प्रमुख अर्चना साळवी, पंचायत समिती सदस्या राधिका साळवी, सरपंच गिरीराज साळवी, माजी सरपंच मनोज साळवी, चेअरमन फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी राकेश साळवी, ग्रामपंचायत सदस्य आणि मिलिंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने रामबाबू सांका, डायरेक्टर टेक्निकल, सागर चिवटे, फॅक्टरी मॅनेजर नंदकिशोर शिंपी, प्लांट HR हेड अमित घोरपडे, हेड सिव्हिल विकास कुर्तडकर आणि आशिष आठवले, तर मुकुल माधव फाउंडेशन कडून शुभम बेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ रितू प्रकाश छाबरिया यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे आणि ग्रामीण भागातील बाल विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, कंत्राटदार आणि सर्व संबंधितांचे सहकार्य लाभले. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.